नमस्कार। आता तंबूत झोपलेल्या प्रिया आणि अश्विनला मच्छर त्रास देत असतात, पण अश्विन हा तंबूत झोपलेलाच असतो। आता प्रिया उठते, बसते आणि म्हणते, हा कसा झोपला एकदम ताणून, आणि माझ्या गाण्याशी हे मच्छर गुणगुणतायत, मी काय करू, यांचं गाणं ऐकत बसू का। आता ती अश्विनला त्रास देऊ लागते। आता तिला कळून चुकलेलं असतं की सुभेदाराच्या घरी आपलं काही शिजणार नाही। आता आपलं शिजलं तर ते फक्त आणि फक्त किल्लेदारांच्या घरी। आता तिला किल्लेदारांची आठवण आलेली असते। आता किल्लेदारांना कसं मनवायचं, जर सरळ सरळ माफी मागितली तर किल्लेदार काय ऐकणार नाहीत। आता किल्लेदारांना ब्लॅकमेल करावं लागेल असा ती विचार करते, आणि दुसऱ्या दिवशी ती आता किल्लेदारांकडे जाते आणि नाटकच करू लागते की खूप काही गोंधळ घालते। त्यावेळी प्रतिमा ते बघत असते। प्रतिमाला आता ते बघून राहवत नसतं, पण प्रतिमा काय करणार, कारण रविराज पुढे प्रतिमाचं काहीच चालत नसतं। असा वेळ जातो। आता तन्वी खूपच ब्लॅकमेल करत असते, पण किल्लेदार काही ऐकत नसतात। त्यावेळी तन्वी म्हणते, मी आत्ताच्या आत्ता आत्महत्या करणार, असं बोलून तिने सोबत आणलेलं रॉकेल ती आता आपल्या अंगावर ओतू लागते आणि म्हणते, मी आत्ताच्या आत्ता आणि इथेच आत्महत्या करत आहे। हे बघा, रॉकेल ओतून घेतलेलं आहे आणि मी आता पेटवून घेत आहे। ते बघून आता प्रतिमाला खूपच त्रास होऊ लागतो। प्रतिमाला ते सहन होत नसतं। आता तन्वी तेवढ्यात गाडी पेटवते आणि ती स्वतःला गाडी लावणार, तेवढ्यात तिथे अर्जुन येतो। अर्जुन म्हणतो, थांबा, काहीही करू नका, हिला जर स्वतःला जाळून घ्यायचं असेल तर घेऊ दे, तुम्ही सगळ्यांनी लांब राहा, कारण ही तशातली नाही आहे। ही स्वतःला इजा पोहोचवू शकत नाही। हिने जे अंगावर ओतलं ते रॉकेल नाही, ते केवळ कलरफुल पाणी आहे। आता हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो। सगळेच आता प्रियाकडे बघत असतात। प्रियाला सुद्धा मोठा धक्का बसला असतो की मी पाणी आणलंय आणि ते पण कलर करून, हे अर्जुनला कसं काय कळलं। प्रिया आता धक्क्याने अर्जुनकडे बघत असते। अर्जुन म्हणतो, प्रिया, तुझा आता खेळ संपलेला आहे, तू काहीही कर, तुला आता कुठेच थारा नाही, ना किल्लेदारांच्या घरी ना सुभेदारांच्या घरी। आता हे सगळं बघणारी प्रतिमाला मोठा धक्का बसला असतो। प्रतिमा पुढे जाते आणि प्रियाचं थोबाड फोडते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली असा घाणेरडा खेळ आमच्या घरासमोर येऊन खेळण्याची, आणि चालती हो, ह्याच्या पुढे मला इथे येऊन तोंड सुद्धा दाखवू नकोस, मला फुकटचा फुकट त्रास द्यायला येतेस का ग तू इथे, असं बोलून आता प्रतिमा प्रियाला धक्के मारत हाकलून देते। तेवढ्यात धावत पळत तिथे अश्विन येतो। अश्विन प्रियाला सांभाळतो आणि म्हणतो, काय करताय प्रतिमा आत्या तुम्ही, अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या लेकीला असं धक्के देऊन हकलताय। आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही यापुढे कितीही विनवणी केलीत तरी प्रिया आणि मी या घराची पायरी सुद्धा चढणार नाही, असं बोलून रागारागात आता अश्विन प्रियाला घेऊन तिथनं निघून जातो। सगळेच अश्विनकडे बघत असतात। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।